Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper 2nd. In previous lecture, explained the cropping system. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण क्रॉपिंग सिस्टीम हा टॉपिक पूर्ण कंप्लीट केलेला आहे. तर आज लेक्चर नंबर 9 मध्ये आपण बघणार आहोत एक्सरसाइज. क्वेश्चन नंबर 1A, फिल इन द ब्लँक्स. तर फिल इन द ब्लँक तसं आपलं MCQ असतात, परंतु 11वीमध्ये फिल इन द ब्लँक्स असं दिलेलं आहे. ग्रोईंग 2 or more crops simultaneously on the same piece of land with definite row pattern known as. काय म्हटलं, कारण आपण नो क्रॉपिंग सिस्टीम शिकलेले आहेत, त्याचबरोबर एक आपण क्रॉप रोटेशनसुद्धा 10वं घेतलेलं आहे. तर सगळ्याच्या डेफिनेशन आपल्याला माहीत असायला पाहिजे, त्याचे उदाहरणं माहीत असायला पाहिजे. ग्रोईंग 2 or more crops सायमल्टेनियसली ऑन द सेम पीस ऑफ लँड विथ डेफिनेट रो पॅटर्न इज नोन ॲज. तर 2 किंवा 2 पिकापेक्षा जास्त पिकं आपण एकाच वेळ घेतो, एकाच जागेमध्ये घेतो, परंतु वेगळ्या ओळीमध्ये घेतो. अशाला काय म्हणायचं, कोणती पीक पद्धत म्हणायचं, त्याला म्हणायचं इंटरक्रॉपिंग सिस्टीम. कोणतं? इंटरक्रॉपिंग सिस्टीम. नेक्स्ट, द नंबर ऑफ क्रॉप्स टू बी ग्रोन इन्क्रीजेस विदिन अ डिफिनेट पिरियड ऑफ टाईम. दिस क्रॉपिंग मेथड इज टर्म ॲज. तर नंबर ऑफ क्रॉप्स टू बी ग्रोन, तर नंबर ऑफ क्रॉप म्हणजे एकापेक्षा जास्त पिकं आपण जेव्हा घेतो एकाच जागेमध्ये एका वर्षामध्ये, त्याला काय म्हणायचं, त्याच्या डेफिनेट पिरियडमध्ये आपण जास्त पिकं घेतो, त्याला काय म्हणायचं आपण, तर त्याला म्हणायचं बहुपीक पद्धत, म्हणजेच मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम. मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम. नेक्स्ट बघूया, ग्रोईंग 2 or more. हे रिपीट झालेलं आहे, त्या टेक्स्टबुकमध्येच रिपीट केलेलं आहे. नेक्स्ट, प्लांटिंग ऑफ सक्सेडिंग क्रॉप बिफोर हार्वेस्टिंग द प्रिव्हियस क्रॉप इज कॉल्ड ॲज डॅश. तर सक्सेडिंग क्रॉप म्हणजे पुढचं पीक, म्हणजे मागचं पीक निघण्या अगोदर पुढचं पीक घेतो आपण, त्या पीक पद्धतीला काय म्हणणार. जे पुढचं आहे सक्सेडिंग, अगोदरचं निघण्या अगोदरच पुढचं पीक घेतलं जातं, म्हणजे पेरलं जातं फक्त, त्या क्रॉपिंग सिस्टीमला आपण काय म्हणणार, त्याला म्हणतात रिले क्रॉपिंग सिस्टीम. भात पिकामध्ये जवस पीक घेणे, हे सहसा जिथं भात पीक घेतात त्या भागामध्ये हे तेलवर्गीय पीक घेतलं जातं, त्याचं ओलाव्याचा वापर करून. नेक्स्ट, प्लांटिंग 1 क्रॉप इयर आफ्टर इयर ऑन द सेम पीस ऑफ लँड इज कॉल्ड द डॅश. तर एकच एक आपण पीक एका जागेमध्ये घेतो दरवर्षी, तेच वर्षानुवर्ष, त्या सिस्टीमला काय म्हणणार आपण, मोनोक्रॉपिंग सिस्टीम म्हणणार. काय म्हणणार, मोनोक्रॉपिंग सिस्टीम. नंतर मेक द पेअर्स, जोड्या लावा, जोड्या जुळवा. ग्रुप ए आणि ग्रुप बी. तर ग्रुप बीमध्ये मोठे सेंटेन्स आहेत, तर ते सेंटेन्स इकडं पण आलेले आहेत. तर ग्रुप आपण ए बघू, मिक्स्ड क्रॉपिंग, 2 मल्टिपल क्रॉपिंग आणि 3 इंटर क्रॉपिंग आणि 4 मोनोक्रॉपिंग, असे क्रॉपिंग सिस्टीम दिलेली आहेत. तर ग्रुप बीमध्ये दिले ग्रोईंग ऑफ सिंगल सेम क्रॉप इयर आफ्टर इयर. आता एकच एक पीक पद्धत म्हणजे एकच एक पीक घेणं वर्षानुवर्ष, त्याला आपण काय म्हणतो, आताच आपली डेफिनेशन झालेली आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, मोनोक्रॉपिंग. म्हणजेच 4 नंबरला काय लागणार, ए लागणार, लक्षात. तर ग्रोईंग ऑफ 2 or more क्रॉप टुगेदर. आता ग्रोईंग ऑफ 2 or more क्रॉप्स टुगेदर, 2 पीक किंवा 2 पिकापेक्षा जास्त एकत्र घेतो आपण, त्याला काय म्हणायचं, तर त्याला म्हणतात मिक्स्ड क्रॉपिंग. पण इथं दिलेलं आहे मिक्स क्रॉपिंग, है नाही, 1 नंबर मिक्स्ड क्रॉपिंग. तर एकाला काय लागणार, बी लागणार. काय लागणार, बी लागणार. एकाला लागलं बी, ओके, एकाला बी, है ना. नंतर ग्रोईंग ऑफ मोर नंबर ऑफ क्रॉप विदिन अ इयर. विदिन अ इयर, एका वर्षामध्ये अनेक पिकं घेणे एका जागेमध्ये, त्याला काय म्हणतात, त्याला आपण काय म्हणतो, मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम. काय म्हणतो, मल्टिपल. म्हणजे 2ला सी लागणार. 2ला काय लागलं, सी, बघा 2ला सी, ओके. आता 3ला काय लागतं बघू, इंटर, म्हणजेच इंटर क्रॉपिंग. तर इंटर क्रॉपिंगसाठी काय लागणार,
ग्रोईंग ऑफ 2 or more क्रॉप विथ डिफिनेट रो अरेंजमेंट. तर 2 पिकं किंवा त्यापेक्षा जास्त पिकं आपण एका जागेमध्ये घेत असताना रो वाईज असतं, त्याची डेफिनेट रो असते. हे तुरीची, हे सोयाबीनची असं आपल्याला ओळखता येतं. त्याला आपण काय म्हणतो, इंटर क्रॉपिंग. म्हणजेच 3ला काय लागतं, डी. लक्षात. मग आता ही काय, यूज ऑफ 2 to 3 फ्लोअर्स इन सेम एरिया अँड सेम टाईम. तर 2 or 3 फ्लोअर्स हे आपल्या क्रॉपिंग सिस्टीममध्ये नाही, त्याला मल्टी स्टोरीड क्रॉपिंग म्हणतो. क्रॉप ॲट डिफरंट टाईम, क्रॉप्स ॲट डिफरंट टाईम हे पण नाही सिस्टीममध्ये आहे ना. तर हे मेक द पेअर. नंतर बघूया स्टेट ट्रू ऑर फॉल्स. वेन अ सबसिडरी क्रॉप इज सोन इन बिटवीन द गॅप ऑफ वाईडली स्पेस क्रॉप इज कॉल्ड कॅच क्रॉपिंग. कॅच क्रॉपिंग म्हणजेच काय की आपण जे पिकं घेतो सबसिडरी क्रॉप, तर त्या क्रॉपमध्ये जे भरपूर गॅप असतं आणि त्या गॅपमध्ये आपण घेत असताना त्याला आपण कॅच क्रॉप असं म्हणणार. जसं की जास्त अंतरामध्ये आपण कापूस लावतो, कापसामध्ये एक ओळ मुगाची पेरली आपण, तर मूग हे कोणतं झालं, कॅच क्रॉप झालं. सबसिडी क्रॉप कोणता आहे, मूग आहे. हे कोणती सिस्टीम झाली, कॅच क्रॉपिंग सिस्टीम, म्हणजे लवकर येतं ते आहे ना. असे आपण काही भाजीपाला घेतो, कोथिंबीर वगैरे, ते सुद्धा कॅच क्रॉप झालं. वाईड स्पेसिंग क्रॉप म्हणजे लहान वयामध्ये तेवढी जागा त्या पिकाला लागत नाही, मोठ्या झाल्यानंतर लागतं. तर त्याला तेवढी मोठी जागा अर्ली ग्रोथ स्टेजमध्ये लागत नाही, तर त्या जागेचा उपयोग हे दुसरं पीक घेण्यासाठी आपण शॉर्ट ड्युरेशन जे असतं लगेच येणारं कॅच क्रॉप. तर मेथी आहे, पालक आहे, कोथिंबीर आहे, मूग आहे, उडीद आहे, असे पिकं. नेक्स्ट क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे ट्रू आहे. नेक्स्ट क्रॉपिंग सिस्टीम विल नॉट अचीव बेटर युटिलायझेशन ऑफ लँड अँड लेबर थ्रूआउट द इयर. क्रॉपिंग सिस्टीम विल नॉट अचीव बेटर युटिलायझेशन असं म्हणणं आहे त्यांचं. क्रॉपिंग सिस्टीमचंच ऑब्जेक्ट्स आहे की टू प्रॉपरली युटिलायझेशन ऑफ लँड अँड लेबर थ्रूआउट द इयर. तर इथं नॉट म्हटलेलं आहे, तर हे सेंटेन्स चूक आहे. तर आपण व्यवस्थित सेंटेन्स वाचायला पाहिजे. इथं नॉट घातलेलं आहे म्हणून हे वाक्य चूक आहे, म्हणजे फॉल्स आहे. नेक्स्ट क्रॉपिंग सिस्टीम शुड बी फ्रेम्ड ॲज पर फॉर्म बजेटिंग अँड मॅनेजमेंट. तर क्रॉपिंग सिस्टीम आपण जे फॉलो करतो ते ॲज पर बजेटिंग असतं शेतकऱ्याचं, फॉर्म बजेटिंग अँड मॅनेजमेंट त्याचं व्यवस्थापन कसं आहे यावर क्रॉपिंग सिस्टीम अवलंब असतं, म्हणजे ट्रू आहे. नेक्स्ट इन मिक्स्ड क्रॉपिंग सिस्टीम लेबर सेविंग इम्प्लिमेंट्स अँड मशिनरी कॅन बी यूज्ड फॉर हार्वेस्टिंग. आता जेव्हा इंटर क्रॉप आहे, मिक्स क्रॉप आहे, मिक्स क्रॉपमध्ये तर अजिबात मशिनरीनं हार्वेस्टिंग करता येत नाही, इम्प्लिमेंटचा वापर करता येत नाही. पण यांनी म्हणाले की इन मिक्स क्रॉपिंग सिस्टीम लेबर सेविंग इम्प्लिमेंट अँड मशिनरी कॅन बी यूज्ड फॉर हार्वेस्टिंग. तर हे फॉल्स आहे. नेक्स्ट क्रॉपिंग इंटेन्सिटी इंडेक्स इज द सम ऑफ एरिया प्लांटेड टू डिफरंट क्रॉप्स अँड हार्वेस्टेड इन सिंगल इयर डिवायडेड बाय द टोटल कल्टिवेटेड एरिया एक्सप्रेस ॲज पर्सेंटेज. तर जे क्रॉपिंग इंटेन्सिटी इंडेक्स आहे, तर तो इंडेक्स काय आपल्याला सजेस्ट करतं, सम ऑफ एरिया प्लांटेड टू डिफरंट क्रॉप्स अँड हार्वेस्टेड इन अ सिंगल इयर. एका वर्षामध्ये जेवढे आपण पिकं घेतो तेवढं काय होणार, तेवढं लँड वाढणार. म्हणजे 1 हेक्टर आहे आणि आपण 3 सीझन घेतलं तर एका हेक्टरचे 3 हेक्टर पिकं घेतल्यासारखं झालं. आपल्याकडे लँड होल्डिंग 3 हेक्टर आहे असं झालं त्याचा अर्थ. तर ते आपल्याला हे इंडिकेट करतं सिंगल इयर डिवायडेड बाय द टोटल कल्टिवेटेड एक्सप्रेस ॲज अ पर्सेंटेजमध्ये आपल्याला ते एक्सप्रेस करते. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. तर त्याचं आपण टाईम्स म्हणून आपण करतो, तेवढं पटीत सांगतो आपण की सपोज 280% आलं तर आपण काय म्हणतो 3 टाईम्स आहे ना. आता 280 म्हणजे 300 आहे ना, म्हणजे 3 पटीनं जास्त काय होणार, नेट प्रॉफिट होणार, असं या क्रॉपिंग इंटेन्सिटी इंडेक्स दर्शवितं. नंतर क्वेश्चन नंबर 2 ॲन्सर इन ब्रीफ. डिफाईन इंटेन्सिव्ह क्रॉपिंग. इंटेन्सिव्ह क्रॉपिंग म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय मल्टिपल क्रॉपिंग. तर काही कमेंट्स करतात की याची ॲन्सर आम्हाला द्या. बाळांनो पूर्ण शिकविल्यानंतर थोडं तुम्ही कष्ट करायला पाहिजे, तुम्ही यूट्यूब बघून लिखाण करायला पाहिजे. तुम्हाला नेहमी म्हणतो की नोट करत चला. तर सगळंच आपण दिलं तुम्हाला लिहून, तर मग
फायदा राहणार आहे का? शिकविल्यानंतर प्रश्नाचे उत्तर तर तुम्ही काढायला पाहिजे. डिफाईन द टर्म ऑफ सिक्वेन्स क्रॉपिंग. तर सिक्वेन्स क्रॉपिंगची डेफिनेशन लिहायला पाहिजे. राईट एक्झाम्पल ऑफ इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंगचे 2-3 आपल्या भागामध्ये इंटरक्रॉपिंग जे सिस्टीम असते त्याची उदाहरणं द्यायला पाहिजे. डिफाईन कॅच क्रॉपिंग. कॅच क्रॉपिंग म्हणजे काय त्याची डेफिनेशन द्या 2 मार्कासाठी. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर राईट शॉर्ट नोट्स ऑन स्ट्रीप क्रॉपिंग सिस्टीमबद्दल. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन रिले अँड इंटरक्रॉपिंग. फरक आहे त्याच्या अगोदर डेफिनेशन लिहा, नंतर त्याचं उदाहरण द्या, झालं डिफरन्शिएट बिटवीन. नंतर कंप्लीट फॉलोइंग चार्ट म्हटलेला आहे. मल्टी स्टोरीड टायर अँड नेम ऑफ क्रॉप फॉर प्लांटिंग. तर मल्टी स्टोरीड जे क्रॉपिंग सिस्टीम आहे त्यामध्ये आपण मल्टी टायर सिस्टीम म्हणून म्हणतो. त्यामध्ये जे क्रॉप आहेत फर्स्ट क्रॉप, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, याला आपण फर्स्ट टायर क्रॉप असं म्हणतो. तर मल्टी स्टोरीडमध्ये फर्स्ट टायर क्रॉपचं उदाहरण कोणतं घेतलं जातं? जे उंच जातं, याची सावली पडत नाही, जसं की ॲराकॅनट आहे, कोकोनट आहे, असे पिकं घ्यायला पाहिजे. त्यांची उदाहरणं इथं लिहायची आहेत. सेकंड टायर क्रॉप त्याच्यापेक्षा लहान असणारं किंवा त्यावर येणारं जे आहे वेलवर्गीय, जसं की ब्लॅक पेपर आहे, हे घ्यायला पाहिजे. थर्ड टायर क्रॉप, नंतर थर्ड टायर क्रॉपमध्ये आपण पपया, बनाना असं क्रॉप घ्यायला पाहिजे. नंतर फोर्थ टायर क्रॉप म्हणजेच ह्या सगळ्यात छोटं पीक, डॉर्क क्रॉप, शॉर्ट ड्युरेशन, जे पाईनॲपल आणि जिंजर आहे, असे पिकं आपण ज्याला सावली मानवते असे पिकं आपण आंतरपीक म्हणून घेतो. आणि या सगळ्याला काय म्हटलं जातं? मल्टी स्टोरीड क्रॉपिंग सिस्टीम. ॲट ए टाईम आपण 4 पिकं ग्रो करतो की एकमेकाला फायदा होणार. ॲराकॅनटचा फायदा ते ब्लॅक पेपर वाईन आहे त्याला फायदा होतं. आणि सेकंड टायर जे आहे पपया किंवा बनाना, याची सावलीचं वापर थर्ड टायर जे आहे पपया, बनाना, याचा फायदा सावलीसाठी होतं. आणि ते जिंजरला, पाईनॲपलला, कारण जिंजर हे सावलीमध्ये येणारं पीक असतं, सावली आवडते, उत्पादन वाढतं. तर या पद्धतीनं एकमेकाला फायदा होणारे पिकं आपण एकाच जागेमध्ये घेतो. तर याला आपण मल्टी स्टोरीड आणि त्याची हाईटनुसार असं लागवड केली जाते. नेक्स्ट, कॅल्क्युलेट क्रॉपिंग इंटेन्सिटी इंडेक्स फॉर द गिवन कंडिशन्स. तर क्रॉपिंग इंटेन्सिटी इंडेक्स काढायचं आपल्याला. तर प्रॉब्लेम दिलेला आहे, मॅथमॅटिकल आहे. अ कल्टिवेटर हॅज 7 हेक्टर ऑफ लँड. त्या कल्टिवेटरकडं किती जमीन आहे? 7 हेक्टर आहे टोटल. ही हॅज ग्रो कॉटन ओव्हर 4 हेक्टर ऑफ लँड अँड सोयाबीन ओव्हर 2 हेक्टर ऑफ लँड ड्युरिंग खरीप. तर हा काय करतो? खरीप सीझनमध्ये 4 हेक्टरमध्ये सोयाबीन आणि 4 हेक्टरमध्ये कॉटन, काय घेतलेलं? 4 हेक्टरमध्ये कॉटन आणि 2 हेक्टरमध्ये सोयाबीन, असं 2, 4 and 2, 6 हेक्टर तो खरीपमध्ये घेतं. 1 हेक्टर जागा रिकामी ठेवतो. ओके, खरीपमध्ये हे झालं. 7 हेक्टरपैकी 6 एकर लागवड केलं. नंतर जवार ओव्हर 2 हेक्टर लँड अँड सनफ्लावर ओव्हर 2 हेक्टर ड्युरिंग रबी सीझनमध्ये काय करतो तो? की ज्वारी 2 हेक्टर घेतला आणि 2 हेक्टर सूर्यफूल, म्हणजेच 7 हेक्टरपैकी 4 हेक्टर काय झालेलं आहे? रबीमध्ये घेतलेलं आहे. देन अँड ग्राउंड ड्युरिंग रबी अँड ग्राउंडनट ओव्हर 1 हेक्टर ऑफ लँड अँड ग्रीन ग्राम ओव्हर 1 हेक्टर ऑफ लँड इन समर. उन्हाळ्यामध्ये काय करतं तो? भुईमूग 1 हेक्टर आणि मूग 1 हेक्टर घेतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये 2 हेक्टर कल्टिवेट करतं, रबीमध्ये 4 हेक्टर आणि खरीपमध्ये 6 हेक्टर. असं किती झालं? 6 आणि 4 10, 10 आणि 2 12 हेक्टर आहे ना. 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 हेक्टर तो काय करतं? पीक घेतं वर्षाचं. तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. तर हा जो प्रॉब्लेम आहे, तर आपण कॅल्क्युलेट इक्विव्हॅलंट यील्ड इज इक्वल टू टोटल कल्टिवेटेड लँड डिवायडेड बाय टोटल लँड. तर आपण पूर्ण कल्टिवेटेड किती हेक्टर केलेलं आहे वर्षभराचं? तर 12 भागिले काय येणार? 7 मल्टिप्लाइड बाय 100. तर हे येणार त्याचं पर्सेंटेज. काय येणार? पर्सेंटेज येणार.
ते येणार 12/7 मल्टिप्लाइड बाय 100, तर 171% असं येणार. 171 म्हणजेच 200 मीन्स 2 टाइम्स मोर. तर 7 हेक्टर जे जमीन आहे त्याची, तर त्यांनी एकूण वर्षभरात 12 हेक्टरचं उत्पादन घेतलं त्यांनी, आहे ना. म्हणजे त्याच्याकडे 12 हेक्टर जमीन आहे असंच त्याचं हे झालं. म्हणजेच तो शेतकरी काय करतं, 2 टाइम्स मोर यील्ड, आहे ना. तर त्या जमिनीच्या 2 पटीनं जास्त उत्पादन घेतं असं त्याचं पर्सेंटेजमध्ये आपण मेन्शन केलं. नेक्स्ट, क्रॉप इक्वेलंट यील्ड म्हणून एक प्रॉब्लेम असतं. द यील्ड ऑफ डिफरंट इंटरक्रॉप्स आर कन्व्हर्टेड इंटू इक्वेलंट यील्ड ऑफ एनी वन क्रॉप बेस्ड ऑन प्राईस ऑफ द प्रोड्यूस. तर क्रॉप इक्वेलंट यील्ड जी आहे हे प्रॉब्लेम आहे, मॅथमॅटिकल आहे. तर त्याचं एक्झाम्पल इथं आपण घेऊया. Yield of groundnut and red gram in a hectare of intercropping be 1000 and 600 kg respectively. The total yield of intercropping system can be expressed as a groundnut equivalent yield by knowing the price of each produce. If the price of groundnut and red gram are ₹20 and ₹25 per kg respectively. तर भुईमुग हे 20 रुपये किलोनं जातं आणि तूर हे 25 रुपये किलोनं जातं. तर त्या भुईमुगाचं उत्पादन 1000 किलो आणि तेच तुरीचं उत्पादन 600 किलो एवढं मिळतं. तर आपल्याला त्याचं काय काढायचं आहे, इक्वेलंट काय काढायचं आपल्याला, क्रॉप इक्वेलंट यील्ड काढायचं आहे. तर त्याचं हे फॉर्म्युला आहे, क्रॉप इक्वलंट यील्ड इज इक्वल टू, ग्राउंडनटचं अगोदर काढू आपण. उत्पन्न किती आहे, 1000 किलो गुणिले 20 रुपयांना जाणार आहे आणि डिवायडेड बाय 20, तर तेच येणार आहे म्हणजे 100 kg. ओके, आता तेच रेड ग्रामचं कसं येणार आहे, 1000 मल्टिप्लाइड बाय 25 हे त्याचं उत्पन्न आहे, 25 हे त्याचं प्राईज आहे आणि ग्राउंडनटचं 20 आहे. त्याच्या कंपॅरिझनं जर केलं तर आपल्याला रेड ग्राम हे 750 kg मिळाला पाहिजे सोयाबीनच्या उत्पन्नानुसार, लक्षात. तर इक्वेलंट ऑफ सिस्टीम 1000 प्लस 750, 1750 kg ऑफ ग्राउंडनट. तर आपण जर फक्त त्यामध्ये ग्राउंडनट घेतलं असतं रेड ग्रामच्या ऐवजी, तर आपल्याला एवढं उत्पन्न मिळायला पाहिजे, लक्षात. तर प्युअर क्रॉपमध्ये एवढं उत्पन्न मिळायला पाहिजे, त्यालाच आपण इक्वेलंट यील्ड असं म्हणतो. डिस्क्राईब द लँड इक्वेलंट रेशो विथ सुटेबल एक्झाम्पल. याचं एक्झाम्पल द्यायचं आहे व्यवस्थित. तर हा एक्झाम्पल आहे लँड इक्वेलंट रेशोचं. लँड इक्वेलंट रेशो इज द रिलेटिव्ह लँड एरिया अंडर सोल क्रॉप्स दॅट इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द यील्ड अचीव इन इंटरक्रॉपिंग. LER कॅन बी मॅथमॅटिकली रिप्रेझेंटेड ॲज फॉलो. तर LER जे आहे लँड इक्वेलंट रेशो, तर ते मॅथमॅटिकलनुसार आपल्याला मांडता येतं. द लँड इक्वेलंट रेशो ऑफ ग्राउंडनट प्लस रेड ग्राम इंटरक्रॉपिंग सिस्टीम इज फॉलो LER ऑफ ग्राउंडनट, यील्ड ऑफ इंटरक्रॉप डिवायडेड बाय यील्ड ऑफ सोल क्रॉप. तर सोल क्रॉपचं उत्पन्न लक्षात, डिवायडेड काय घ्यायचं, सोल क्रॉपचं उत्पन्न. तर यील्ड ऑफ इंटरक्रॉपचं किती आहे, 1000 kg आहे आणि तेच आपण सोल क्रॉपचं उत्पादन जर घेतलं असतं तर 1200 किलो मिळत होतं. प्लस त्या इंटरक्रॉप घेतल्यामुळे आपल्याला 600 kg आणि 1000 kg, तर त्याचं रेशो 1.43 येतं. तर यालाच आपण 1.43 इंडिकेट दॅट 43% यील्ड advantage is obtained when grow as a intercrop compared to growing as a sole crop. तर आपण हे का दर्शवतं आपल्याला, की आपण जर सोल क्रॉप घेतलं तर कमी उत्पन्न मिळतं आणि तेच आपण इंटरक्रॉप घेतलं तर जास्त उत्पादन मिळतं. तर 43% मोर यील्ड, तर इथं आलेलं आहे 43% मोर यील्ड ॲज कम्पेअर टू सोल क्रॉप. तर असं हे दर्शवितं, कारण इंटरक्रॉप हे फायदेशीर असतं शेतकऱ्यांना. ते आपण मॅथमॅटिकली आपण प्रूव्ह करून दाखविलं.
In other words, the sole crops have to be grown in 1.43 hectare to get the same yield level that obtained from 1 hectare of intercropping. तर हेच ते दर्शवितं की 1.43 हेक्टर पीक घेतल्यासारखं झालं. 1 हेक्टरच घेतलं आपण तसं, परंतु इंटरक्रॉपिंग घेतल्यामुळं 1 हेक्टरमध्ये जेवढं इंटरक्रॉपिंगचं उत्पादन मिळालं ते आपल्याला 1.43 हेक्टरमध्ये मिळणार होतं. तर हे इंटरक्रॉपिंगचा फायदा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, आन्सर इन डिटेल. व्हॉट इज इंटरक्रॉपिंग अँड गिव्ह इट्स ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. मग इंटरक्रॉपिंगचे फायदे आणि तोटे इथं आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत आणि सगळं आपण व्यवस्थित घेतलेलं आहे, शॉर्टमध्ये घेतलेलं आहे. नेक्स्ट, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड आन्सर द क्वेश्चन. तर आपल्याला प्रत्येक एक्झरसाईजमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, पॅराग्राफ दिलेला आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. जसं मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये भाषा विषयामध्ये जसं टेबल दिलं असतं तसं सायन्स विषयामध्ये सुद्धा हे आलेलं आहे की तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्नाचे उत्तर काढता आला पाहिजे, ते समजायला पाहिजे. तर हे आपण पॅराग्राफ वाचण्या अगोदर आपल्याला प्रश्न कोणते विचारलेले आहेत हे अगोदर आपण काय करायला पाहिजे, त्याच्यावर प्रकाश टाकायला पाहिजे. तर आपण वाचत असताना तेव्हाच आपल्याला ॲन्सर लक्षात राहणार. विच आर द इम्पॉर्टंट कंपाऊंडंट ऑफ फार्मिंग सिस्टीम. तर फार्मिंग सिस्टीमचं कंपाऊंडंट कोणतं आहे हे विचारलं. व्हॉट आर द एंटरप्राइजेस ऑफ फार्मिंग सिस्टीम. फार्मिंग सिस्टीमचे एंटरप्राइजेस कोणकोणते आहेत. लिस्ट आउट द व्हेरियस वेस्टेज प्रॉडक्ट लिस्ट आउट द व्हेरियस वेस्टेज प्रॉडक्ट डेअरिंग यूज्ड ॲज अ इनपुट फॉर फार्मिंग. तर डेअरिंगचं वेस्ट प्रॉडक्ट कोणते आणि ते फार्मिंगसाठी इनपुट कसं वापरतात ते लिस्ट करायचं, फक्त लिस्ट द्यायचं आहे. व्हॉट आर द इंटररिलेशन ऑफ स्ट्रॉ ऑब्टेन फ्रॉम क्रॉप अँड कॅटल इन फार्मिंग सिस्टीम. तर जे स्ट्रॉ आहे ना शेतामधलं, त्याचं इंटर रिलेशनशिप कॅटलबरोबर कसं आहे आणि फार्मिंग सिस्टीम बरोबर कसं आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आणि ते त्याच्यामधून काढायचं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे तर बघूया आपण पॅराग्राफमध्ये काय दिलेलं आहे. तर क्रॉपिंग सिस्टीम इज ॲन इम्पॉर्टंट कंपाऊंडंट ऑफ फार्मिंग सिस्टीम. पहिल्याचं उत्तर मिळालं आपल्याला, क्रॉपिंग सिस्टीम हे काय इम्पॉर्टंट कंपाऊंडंट आहे फार्मिंग सिस्टीमचं. ओके. फ्रॉम द फार्म ऑर्गनायझेशन पॉईंट ऑफ व्ह्यू अ सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सेव्हरल कंपाऊंडंट. त्या सेव्हरल कंपाऊंडंट्स आहेत, दे आर डिपेंडिंग ऑन ईच अदर. एकमेकावर ते अवलंबून आहेत. डिफाईन्ड ॲज अ सेट ऑफ कंपाऊंडंट्स विच आर इंटररिलेटेड अँड इंटरॅक्टेड अमंग देमसेल्व्स. तर एकमेकावर कसे आहेत, इंटररिलेटेड आहे, इंटरॅक्टेड आहेत. द अवेलेबल टेक्नॉलॉजी डिटरमाइन देअर मेकअप. तर अवेलेबल टेक्नॉलॉजी जी आहे ते डिटरमाइन देअर मेकअप. फार्मिंग सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सेव्हरल एंटरप्राइजेस. तर आपल्याला सेकंड क्वेश्चन एंटरप्राइजेसवर होतं. तर फार्मिंग सिस्टीममध्ये कोणकोणते एंटरप्राइज त्याचं लिस्ट आउट म्हटलेलं होतं. विथ अप्रोप्रिएट कॉम्बिनेशन लाईक क्रॉपिंग सिस्टीम आहे, डेअरिंग आहे, पोल्ट्री आहे, फिशरीज आहे, बी किपिंग आहे. हे एंटरप्राइजेस आहे फार्मिंग सिस्टीमचे. दीज एंटरप्राइजेस आर इंटर रिलेटेड. हे एकमेकावर अवलंबून आहेत, है ना, एकमेकावर अवलंबून आहेत. त्याला कुटीर उद्योग असं म्हणतो आपण. द एंड प्रॉडक्ट्स अँड वेस्टेज ऑफ वन एंटरप्राइज आर यूज्ड ॲज अ इनपुट इन अदर. आता इंटर रिलेटेड कसे आहे ते एंटरप्राइजेस, एकाचं इनपुट एकाचं आउटपुट असं एकमेकाला वापरता येतं. जसं की इथं समजून सांगितलं, द वेस्टेज ऑफ डेअरिंग लाईक डंग, युरिन, रिफ्यूज एक्सेट्रा आर यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ फार्म यार्ड मॅन्युअर विच इज ॲन इनपुट इन क्रॉपिंग सिस्टीम. तर डेअरिंगचं आउटपुट बाय प्रॉडक्ट हे क्रॉपिंग सिस्टीमसाठी इनपुट आहे की नाही, आणि क्रॉपिंग सिस्टीमचं आउटपुट हे डेअरिंगसाठी इनपुट आहे. द स्ट्रॉ ऑब्टेन फ्रॉम द क्रॉप्स इज यूज्ड ॲज फॉडर फॉर कॅटल. है ना, शेतामध्ये निघालेलं जे फॉडर आहे आणि आउटपुट आहे ते आउटपुट शेतामधलं क्रॉपिंग सिस्टीमचं आउटपुट हे जनावराचं वैरण आहे, म्हणजे त्याचं इनपुट आहे. आणि याचं इनपुट याचं आउटपुट डेअरीचं शेतासाठी इनपुट आहे, एकमेकावर इंटर रिलेटेड आहे. कॅटल आर यूज्ड डिफरंट फील्ड ऑपरेशन फॉर ग्रोईंग क्रॉप. दस डिफरंट एंटरप्राइजेस इन फार्मिंग सिस्टीम आर हायली इंटर रिलेटेड.
एकमेकावर हायली इंटर रिलेटेड आहे, यांचं एकमेकाचं फार जवळचं संबंध येतं. या पॅराग्राफमध्ये समजून सांगितलेलं आहे आणि लास्ट डी जे आहे त्याचंच हे ॲन्सर आहे. तर या पद्धतीनं प्रश्नाचे उत्तर तुम्ही काढायला पाहिजे. नेक्स्ट, व्हॉट इज अ मिक्स क्रॉपिंग अँड गिव्ह इट्स ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. मिक्स क्रॉपिंगचे ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज लिहायचे. डिस्क्राईब द लँड इक्विवलंट रेशो विथ सुटेबल एक्झाम्पल. लँड इक्विवलंट रेशोचं एक्झाम्पल आपण दिलेलं आहे, ते तुम्ही लिहायचं आहे मुलांनो. तर एक्झरसाईज आपण व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. व्हिडिओ बघत चला, इतरांना शेअर करा, सबस्क्राईब करा बाळांनो. तर 12वीचे क्रॉप प्रोडक्शन, क्रॉप सायन्सचे पूर्ण थेअरीचे आपण व्हिडिओ बनविलेले आहेत. तुम्ही 12वीला जाणार आहात किंवा तुमचे मित्र असतील, त्यांना माहीत नसेल तर हे यूट्यूब चॅनल तुम्ही आवश्यक त्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान जय किसान.